हेमाम्बोदरसम्भूतं कानवादनन्तनायकः प्रभो नमामि गोविन्दं जीवाविद्याविभञ्जकं। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। बाबू 10वे अध्याय श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला विभूत्या सांगत आहेत. विभूत्या सांगण्याच्या अगोदर ते अर्जुनाला म्हणतात, अर्जुना मच्चिता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च मां नित्यं तुष्यन्ति रमन्ति तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयन्ति ते म्हणजे अर्जुना माझ्यामध्ये मन ठेवून मच्चिता माझ्या चित्त ठेवून माझ्यामध्ये प्राण एक ओटून मच्चिता मद्गत पाना एकमेकाला बोध केला. बोधयंत परस्परम कथायंतच म्हणते माझ्या कथावार्था केल्या तुष्यंत आणि त्यामध्ये संतुष्ट राहिले, त्यातच रमून राहिलं. तुष्यंतीचे रमिंतीचे तेषाम सततयुक्तानाम आणि अशा सततयुक्त असलेल्या माणसाला तेषाम सततयुक्तानाम आणि भजताम प्रीतिपूर्वकम प्रीतिपूर्वक भाजणाऱ्या माणसाला ददामी बुद्धियोगंतम येन मामुपयन्ति ते माझ्यापर्यंत येण्याची मी त्याला बुद्धी देतो. पुन्हा ते म्हणले अर्जुना इतकंच म्हणून ते थांबले नाही तर ते म्हणले अर्जुना तेषाम यावनुकंपार्थ मोहम्मद ज्ञान जमतम नाशयामी आत्मभावस्तो ज्ञानदीपेन भासवता. मी त्यांची मला करुणा येते आणि करुणा येऊन मी त्यांच्या हृदयात ज्ञानाची ज्योत पेटितो. असं श्रीकृष्ण महाराजानं त्याला अर्जुनाला सांगितल्यानंतर श्रीकृष्ण अर्जुन म्हणला देवा मी तुमचं चिंतन करतो, परंतु कसं करू काय आठवू तुमचं चिंतन करत असताना. केसूचे भावेसू चिंतोशी भगवानमय. ते म्हणले कोण्या कोण्या भावानं मी तुमचं स्मरण करू, कोण्या कोण्या भावानं तुम्हाला आठवू. कथम योगी विद्या महम योगी स्तम सदा परिचिंतयन केसूचे भावेसू चिंतोशी भगवानमय. आणि मग असं तर ते मग श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना हंत ते कथयिष्यामी दिव्या ह्यात्मविभूतया. माझ्या विभूतीचा अंत नाही. हंत ते कथयिष्यामी दिव्या ह्यात्मविभूतया प्राधान्यता कुरुश्रेष्ठ नास्त्यंतो विस्तरसे मे अहम आत्मा गुडाकेशे सर्वभूता श्रेयसिदा. मी अर्जुना सर्व प्राण्याच्या शरीरात स्थित असलेला मी आत्मा आहे, त्यांचा आत्मा आहे. अहम आत्मा गुडाकेशे सर्वभूता श्रेयसिदा अहमादिच्य मध्यमचे भूताना म्हणता येऊचे. आणि भूताचा मध्य अंत आणि सुरुवात मीच आहे अर्जुना. भूताना म्हणतं येऊचे. आणि विभूत्या सांगायला सुरुवात करतात ते म्हणतात अर्जुना आदित्या नामहम विष्णूर ज्योतिषाम रहस्यमान. मी म्हणजे आदित्यामध्ये मी विष्णू आहे आणि मर्चिर्मर्तामस्मी नक्षत्रानामहम शशी. आणि नक्षत्रामध्ये मी चंद्र आहे. वेदानाम सामवेदस्मी वेदामध्ये मी सामवेद आहे. आणि भूतानामस्मी चेतना आणि सर्व प्राणी मात्रामध्ये जी चेतना आहे ती मी आहे अर्जुना. रुद्रानाम शंकरच अस्मी. रुद्र जे आहेत 11 रुद्र का 12 रुद्र आहेत त्या रुद्रामध्ये मी शंकर आहे. आणि नित्यसो 101 रक्षसा आणि धनसंपत्ती सांभाळणाऱ्यामध्ये धनसंपत्तीचा मालक कुबेर मी आहे अर्जुना. वसुनाम पावकच अस्मी मेरू शिखरे नाम. वसूमध्ये मी पावक वसू आहे आणि शिखरामध्ये मी मेरू शिखर मी आहे अर्जुना. आणि पूर्वधसांचे मुख्य माम विधी पार्थ बृहस्पतीम सेनानी नाम स्कंद सरसामस्मी सागर. महर्षी नाम भृगुरह. महर्षी म्हणजे भृगु ऋषी मी आहे. स्थावरा आणि हिमालय स्थावरामध्ये हिमालय मी आहे. अस्वस्थ सर्व अक्षराम आणि सर्व वृक्षामध्ये मी पिंपळ आहे. आणि देवर्षी नामचे नारद आणि देवर्षीमध्ये मी नारद आहे. अनेक विभूत्या सांगितल्या. ते म्हणले अर्जुना प्रल्हाद त्याच मी दैत्यानाम. प्रल्हादामध्ये दैत्यामध्ये मी प्रल्हाद आहे.
काल कलयतानां मृगाणां च मुगेंद्र वैनत्यक्ष पक्षीनां पौनपत्तामस्मी आणि शुद्ध करणाऱ्यामध्ये मी वारा आहे आणि स्वस्त सामस्मी जाणवे गंगेचे जो प्रवाह आहे तो मी आहे असे अनेक सांगितल्या विभूत्या. आणि ती म्हणले अर्जुना यद्यती मत्सत्वम श्रीमधुरजितमेव तत देवा गच्छत्वम मम तेजोंश संभव. आणि ह्या ज्या विभूत्या येतात माझ्या एका तेजापासून तयार झाले आहेत अर्जुना. आणि अर्जुना नामतोच ती मग दिव्याना विद्युत नाम परंतप. माझ्या ह्या दिव्य विभूती आहेत ना ह्याला अंत नाही. नामतोच ती मग दिव्याना विभूती नाम परंतप येश तू देसता प्रोक्तो विभूतेरिस्तरम. आणि काही तुला मी सांगितल्यात. आणि अर्जुना हे इतकं जाणून काय करतो तू? तुला जाणून घ्यायची एवढी काय गरज आहे अर्जुना? माझ्या एका अंशानं सगळं जग, हे विभूत्या जाऊ दे पण सगळं जग माझ्या एका अंशानं व्यापलेले. यद्यती मत्सत्वम श्रीमधुरजितमेव तत देवा गच्छत्वम मम तेजोंश संभव. ते म्हणले अथवा भाऊ नाही ते ना किंवा नेते न तो अर्जुन इष्टभ्यामिदम कृष्ण. मी एका अंशानं स्थितो जगत. माझ्या एका अंशानं सगळं जग स्थित झाले, सगळं जग व्यापले. माझ्या एका अंशापासून सगळं जग तयार झालं अर्जुना. तर मग माय बापो तर जर तुम्ही समजत असता की धेनू नामस्मी कामधू पण ते धेनूमधली मी केमधनु मी आहे असं जरी श्रीकृष्ण महाराज म्हणले तरी तसा अर्थ नाही. तो म्हणले तसा अर्थ नाही. कामधेनूमध्ये ती गायीमध्ये कामधेनू श्रीकृष्ण महाराज नाहीत. वज्रामध्ये आयुधामध्ये वज्र श्रीकृष्ण महाराज नाहीत. परंतु हे निश्चित खरं की त्या वज्रामध्ये जी ताकद आहे ती श्रीकृष्ण महाराजांनी दिलेली आहे. ती श्रीकृष्ण महाराजांनी जर ती काढून घेतली तर वज्र हे काय कुचकामी ठरतं आहे. तशीच गाय ती धेनू आहे ती कामधेनू तिच्यातलं जे ताकद काढून घेतली तर ती गाय म्हणजे तिचं कुचकामी गाय ठरते ती. तर अशा प्रकारे मायबाबा हे आपण असं समजू नये की हे कामधेनू म्हणजे परमेश्वर आहेत आणि कामधेनूला परमेश्वर समजून आपण जर परमेश्वराची त्याची भक्ती केली तर ती चुकीची ठरेल. म्हणून मायबाबा तसं करू नका आणि चुकीची भक्ती करू नका आणि खरी भक्ती करा. आणि जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराची भक्ती करा, श्रीकृष्ण महाराजाची भक्ती करा आणि आपलं भलं करून घ्या अशी एवढीच विनंती तुम्हाला करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.